नमस्कार. तर जर तुम्ही असं खाली न पडणारं पीठ केलंत, म्हणजेच उडदाचे पीठ मीन्स उडदाची डाळ भिजत टाकून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडं पाणी टाकून आणि ते असं फेटायचं. त्याची साईज डबल झाली पाहिजे आणि ते पीठ योग्य झालेलं आहे का नाही हे चेक कसं करायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडंसं पीठ टाकून बघायचं. हे जर पीठ म्हणजे हे जर गोळा आता रंगला तर समजायचं की हां आपलं पीठ योग्य झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक आलं आणि 2 मिरच्या अशा फिरवून टाकायच्या, अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि ते सगळं मिक्स करून त्याचे असे वडे तळायचे आहेत. तर हे खूप मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला, कारण ह्याला खूप जास्त क्रिस्पी करायचं नाही आहे. असं लाईक ते सॉफ्ट झाले पाहिजेत. त्यामुळे त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही तळायचं, त्याचा रंग इतपत योग्य आहे. त्यानंतर हे असे काढून घ्यायचे वडे. तर हा असा कलर झाला पाहिजे त्याचा. त्यानंतर लगेच आपल्याला 2 वाट्या दही घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 वाट्या दही म्हटलं तर 8 एक चमचे तुम्हाला साखर लागते. तो जर दही आंबट असेल त्यावर डिपेंड आहे ते. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते असं फिरून घ्यायचं. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं हिंग आणि मीठ टाकायचं आणि त्यात ते वडे असे भिजत घालायचे. त्यानंतर हा असा वडा पिळून घ्यायचा, म्हणजे त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि ते असं वाटीमध्ये टाकायचं. त्यावर आपण जे फेटलेलं दही होतं ते असं छान सळवायचं आणि त्याच्यानंतर त्यावर असं थोडंसं चिंच आणि गुळाची जी चटणी मिळते किंवा तुम्ही घरी पण करू शकता, त्याची रेसिपी पण मी सांगेन तुम्हाला. तर त्यावर टाकायची, त्यावर चाट मसाला, धना जिरा पावडर आणि लाल तिखट टाकायचं आणि शेवटी त्यावर अशी शेव शिंपडायची. वा वा बेटे. तर अशा पद्धतीने हा आपला दही वडा रेडी होतो. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज आणि